नमस्कार मंडळी, जय जय राम कृष्ण हरी. तर रामनवमीच्या शुभसंयोगावर शुक्र गोचर या 3 राशींना मिळणार अपार लाभ आणि सुखसमृद्धी. तर चला पाहूया मंडळी. श्री रामनवमीच्या शुभसंयोगावर शुक्र गोचर मेष राशीत होणार आहे. लक्झरी, पैसा, सौंदर्य देणारा शुक्र येत्या 26 मार्च रोजी मेष राशीत प्रवेश करेल. तर जिचा स्वामी मंगळ आहे, शुक्र मेष राशीत 19 एप्रिल पर्यंत असेल. या काळात शुक्र अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. शुक्र गोचरमुळे मेषसहित काही राशींना अत्यंत लाभ होताना दिसतोय. पाहुयात कोणत्या आहेत त्या लकी राशी. तर चला पाहूया मंडळी, त्या लकी राशी कोणत्या आहेत. तर बघा, शुक्र गोचर मेष राशीत रामनवमीच्या शुभसंयोगावर होईल. येत्या 26 मार्च रोजी शुक्र मंगळाच्या राशीत म्हणजेच मेषमध्ये गोचर करेल. या दिवशी शुक्र सकाळी 5:08 मेष राशीत प्रवेश करेल. यावेळी शुक्र अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणात मेषमध्ये गोचर करेल. शुक्र 19 एप्रिलपर्यंत मेष राशीत असेल. हे गोचर प्रेम आणि पैशांशी संबंधित गोष्टीवर प्रभाव टाकेल. काही राशींना शुक्र गोचरचा लाभ होणार आहे. वैयक्तिक आयुष्यात ते करिअर करू शकतात. करिअर सर्व बाबतीत या राशींना फायदा होताना दिसेल. तर आता आपण बघूया की शुक्र गोचरचा कोणत्या राशींना लाभ मिळेल. तर चला पाहूया राशींबद्दल. तर पहिली रास आहे मेष राशीवर प्रभाव कोणता पडणार आहे ते. मेष राशीच्या प्रथम भावात शुक्र गोचर होणार आहे. यामुळे तुमच्या फायनान्समध्ये वृद्धी होईल. तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसेल. तुमच्या प्रेमजीवनासाठी देखील हे गोचर लाभदायक ठरेल. काही जण नवीन नात्यात येतील तर काही जुन्या नात्यात नव्याने सुरुवात करतील. व्यवसायात तुम्हाला सन्मान व फायदा देखील मिळेल. मेष राशीवाले लग्नाचा प्रयत्न करत असतील तर त्यांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. तर या राशींनी उपाय काय करावा. तर शुक्रवारी पांढरी मिठाई किंवा तांदूळ दान करावे. तर चला पाहूया दुसरी रास कोणती आहे. कर्क रास. तर कर्क राशीवर कोणता प्रभाव पडणार आहे. शुक्र गोचर कर्क राशीच्या 10व्या भावात होणार आहे. यामुळे तुमचा पूर्ण फोकस करिअर आणि सामाजिक प्रतिमेवर असेल. या काळात तुम्ही कामात थोडे व्यस्त असाल. हे गोचर सरकारी कामे, मीडिया, फॅशन आणि कला क्षेत्रातील लोकांसाठी लाभदायक ठरेल. या काळात तुमचे नोकरीत प्रमोशन होऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीची दाट शक्यता आहे. तुमच्या कुटुंबाचा मान सन्मान वाढेल. तर या राशींनी उपाय काय करावा. शुक्रवारी देवी लक्ष्मीला फुले आणि मिठाई अर्पण करावी. तर चला तिसरी रास पाहूया. तिसरी रास आहे तूळ रास. तूळ राशीवर कोणता प्रभाव पडणार आहे. तर तूळ राशींच्या 7व्या भावात शुक्र गोचर होणार आहे. हे गोचर तुमचे नातेसंबंध, विवाह आणि व्यक्तिमत्वाला प्रभावित करेल. या काळात तुमचे प्रेमजीवन आनंदी असेल. नात्यात नाविन्यता येईल. नवीन नात्यांची सुरुवात होईल. तुमच्या मनातील इच्छा या काळात पूर्ण होतील. जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. मात्र तुम्हाला या काळात अहंकार टाळण्याचा सल्ला दिला जातोय. व्यावसायिक भागीदारी आणि फायदेशीर बाबीमधून तुम्हाला फायदा मिळेल. तर या राशींनी उपाय काय करावा. शुक्रवारी ओम शिव शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तर अशा प्रकारे ह्या 3 राशींना होणार आहे ह्या महिन्यात फायदा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला. आणि व्हिडिओ कसा वाटला, काय शंका, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता.